सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकडा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. देहधारणा आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जोड आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 वर्तन उजव्या नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. कृती थांबवू. डावा हात गुडघ्यावर. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. 10 वर्तन. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि या कृतीला सुरुवात. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये. क्रमाक्रमाने उजवी आणि डावी नाकपुडी आपण मोकळी करून घेतली आहे. आणि आता पुढे करणार आहोत आपण कपालभाती. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशनची कृती असणार आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. ज्यांचं नाक चोरलं असेल, सर्दी झाली असेल, तर ही कृती करणं टाळायचं आहे. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. पोट किंचितस बाहेर येत आहे. आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 वर्तन. फोर्सफुली श्वास सोडायचा आहे. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. आणि यासाठी करणार आहोत आपण 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. आणि हा श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओम. ओमवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात छातीपाशी असतील.
गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना आपण एकत्रित बोलणार आहोत. सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुदेवांचं स्मरण करूया आणि नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पायांमध्ये अंतर. सुरुवातीला विश्रांती. आणि करणं आपण आता दोन्ही पाय जोडून घ्या. नौकाछालन. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या आणि आता सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या हात. आणि एक श्वास भरून घेत थोडस मागे झुका आणि श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. 2 3 बरोबर. 4 आणि 5. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही हात समोर असतील आणि आता श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 1 2 3 4 5. बरोबर. 5 वेळा झालं की थांबा. आणि आज आपण करणार आहोत भूमातेला वंदन. तर इथे काय करायचं, दोन्ही पाय असेच समोर ठेवायचे. फक्त एकदा आपल्याला उजवीकडे मागे, एकदा आपल्याला डावी बाजू समोर आहे म्हणून खाली असं वाकून कपाळ जमिनीवर आणि मग दुसऱ्या बाजूने पुन्हा कपाळ जमिनीवर. अशा प्रकारे थोडीशी डायनॅमिक हालचाल असेल. ठीक आहे. भूमातेला वंदन म्हणजेच आपल्या जमिनीप्रती आपण किंवा ज्याच्यातून आपल्याला अन्न मिळतं त्यासाठी आपण एक छोटीशी कृतज्ञता व्यक्त करत होतो आपण. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे खाली वळायचंय. कपाळ जमिनीकडे. श्वास घेत वर या. श्वास सोडत डावीकडे खाली वळा. कपाळ जमिनीकडे. पुन्हा श्वास घेत वर. उजवीकडे. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे. सावकाश श्वास घेत घेत वर या. करूया बटरफ्लाय. आणि त्यासाठी पावलं जुळून घ्यायची. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती असेल आणि थोडीशी डायनॅमिक हालचाल असेल. आपल्याला थोडंसं जलद करायचंय. सुरुवात करूया. थोडीशी जलद हालचाल. अप अँड डाऊन. पाठकणा सरळ. कुठेही आपल्याला तो पुढे मागे न चुकवताही आपण कृती करतोय. बरोबर. छान. सावकाश थांबू. दोन्ही पाय सरळ करा. आता थोड्या वेळ विश्रांती. आता आपण बघूया वृषभासन. सोपं आहे. आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले ठेवा. दोन्ही पाय जुळलेले. हा. आणि आता डावा जो पाय आहे तो फोल्ड करा. डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. हा. आणि उजवा जो पाय आपला सरळ आहे ना तो आपण उपडी मांडी कशी घालतो त्याप्रमाणे फोल्ड करा. उजवा पाय आपण उपडी मांडी कशी घालतो त्याप्रमाणे. बरोबर. आणि आता दोन्हीही पावलं आपली एका रेषेमध्ये येतील त्याप्रमाणे आपल्याला उजवा आणि डावं पाऊल ऍडजस्ट करायचं. हा. दोन्ही हात आता गुडघ्यांवर ठेवा. हा. थोडस डाव्या बाजूला टर्न व्हा. डोळ्याला मिटून घ्या. पाठकणा सरळ असेल. चेहरा शांत. डोळ्यालगत मिटलेले.
आणि जाणीव तुमच्या उजव्या पायाच्या हिप जॉईंट्स कडे, थाय मसल्स कडे घेऊन जा. तिथे बघा तुम्हाला कसं थोडासा ताण वाटत असेल, एक हलकासा स्ट्रेच जाणवत असेल, त्याकडे लक्ष. आता इथे आपण थोडस ट्विस्टिंग करणार. उजवा जो हात आहे तो आता डाव्या गुडघ्यावर ठेवा. उजवा हात डाव्या गुडघ्यावर, डावा हात मागे न्या. जिथे आपला पाठीचा कणा आहे त्या साईडला डावा हात मागे. हा, आणि आता डाव्या बाजूला टर्न व्हा, मागची भिंत बघा. पाठकणा कुठेही आपल्याला पुढे किंवा मागे न करता आपण तिथल्या तिथे ट्विस्टिंग केलेलं आहे. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर असेल. यथाशक्ती थांबूया. श्वास चालू असेल, डोळे अलगद मिटून ज्या शरीराच्या भागाकडे आपल्याला पीळ जाणवतोय, ताण जाणवतोय, त्याकडे लक्ष. उलट चाल करताना आधी मान मध्यभागी येईल. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर. उजवा पाय आता सरळ करा आणि मग डावा पाय. सावकाश. हीच कृती विरुद्ध बाजू. आता उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. आणि त्यानंतर डावा पाय आपण उपडी मांडी म्हणतो तसा फोल्ड करा. आणि त्याप्रमाणे आपल्याला दोन्हीही पावलं आपली ऍडजस्ट करायची आहे. बरोबर. आणि आता दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा द्रोण मुद्रेत. आणि थोडस उजव्या बाजूला टर्न व्हा, डोळे अलगद मिटून घ्या. आणि आता बघा डाव्या बाजूचे हिप जॉईंट्स, तिकडे थोडस तुम्हाला ताण जाणवेल. लक्ष आपल्या श्वासाकडे. आणि आता आपल्याला डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे. उजवा हात मागे जिथे आपला पाठीचा कणा आहे, आणि उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, तोंड बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना आधी मान मध्यभागी येईल, दोन्ही हात गुडघ्यांवर, डावा पाय सरळ करूया आणि त्यानंतर विश्रांती. साधी मांडी घालायची, करणार आपण शोल्डर रोटेशन. आणि त्यासाठी दोन्ही हात समोर असतील, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हातांची बोटं आता खांद्यावर. कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 1. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 3. बरोबर. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 1, 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्या. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास पूर्णपणे सोडूया. आणि करूया नेक रोटेशन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. हनुवटी गळ्याकडे जाईल. आणि सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवा. मान सावकाश उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. सावकाश मान सरळ करायची. दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. आज बैठक स्थितीमध्ये आज आपण नवीन एक आसन बघणार आहोत, ते म्हणजे जानू शिरासन. पश्चिमोत्तानासन हे जे ऍडव्हान्स आसन आहे त्याच्याही आधीची पायरी आहे जानू शिरासनाची. जानू म्हणजे काय, तर संस्कृत मध्ये गुडघ्याला जानू असं म्हणतात. आणि शिर म्हणजे आपलं कपाळ. आपलं कपाळ आपल्या गुडघ्याला लावणं. तर इथे ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, त्याचबरोबर गुडघेदुखीचा त्रास आहे, वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे, नुकतीच अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झाली असेल, पाठीची दुखणी असेल,
तर त्यांच्यासाठी ही पुढे झुकणारी जेवढी आसनं आहेत ती वर्ज्य आहेत, त्यांनी ती करायची नाही. तर याचे फायदे काय आहेत? पश्चिमोत्तानासन या ऍडव्हान्स आसनाच्या हे आधीचं आसन आहे. त्याचबरोबर याच्याने आपला वेट लॉस चांगला होतो, कारण की पोटावरती प्रेशर येतो. पाठीचा कणा सगळ्यात जास्त तो मजबूत होतो, अधिक प्रमाणामध्ये फ्लेक्झिबल होतो. आणि ग्रंथांमध्ये असं लिहिलेलं आहे की आपला जठराग्नी प्रदीप्त होतो. म्हणजेच काय, तर आपली चयापचयाची म्हणजे मेटाबॉलिझमची जी प्रक्रिया आहे ती खूप चांगल्या प्रकारे होते या आसनांच्या अभ्यासाने. जेवढी कुठली जी पुढे झुकणारी आसनं आहेत ज्याच्यावरती पोटावर प्रेशर येतो, याच्याने आपला वेट लॉस चांगला होतो, अन्नपचन आपलं चांगलं होतं, त्याचबरोबर आपलं मेटाबॉलिझम आहे ते सुधारतं, त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता आपली चांगली होते. तर मी आधी दाखवते हे कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करूया. सोपं आहे पण तरीही एकदा बघून घ्या. दोन्ही पाय जोडलेले, डावा पाय मी सुरुवातीला फोल्ड करते, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेतलंय. उजवा पाय पूर्णपणे गुडघ्यातनं सरळ आहे आणि तो पूर्णपणे जमिनीवर आहे, तो कुठेही असा वर उचलायचा नाहीये. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी थोडंसं पाऊल गुडघा असा वर आला तरीही चालेल. बाकीच्यांनी मात्र उजवा पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. मग आपले दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. नजर समोर, मान मध्यभागी, पाठकणा आपला सरळ असेल. इथे एक श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना आपली हनुवटी थोडीशी वर उचलली जाईल, बघा या प्रकारे. आणि श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत आपल्याला कमरेतनं आधी पुढे झुकायचं, बघा लोअर बॅक मधून पुढे झुकायचं. त्यानंतर दोन्ही हातांनी पावलाची बोटं, तळपाय, टाच पकडायचा प्रयत्न करा. जर आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर हात जमिनीच्या दिशेने सैल सोडा आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. हाताची कोपरं बघा पूर्णपणे जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडली. इथे उजवा पाय पूर्णपणे आपण सरळ ठेवलाय, त्याचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले जातात, त्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं. उलट चाल करताना हळूहळू तसंच कमरेतनं सरळ व्हायचं. ठीक आहे. आता समजा तुमचा हात नाही पोचला पावलापर्यंत तर काही हरकत नाहीये, तो जमिनीकडे सैल सोडा. जेवढं तुम्हाला पुढे जाता येईल तेवढं जायचं आणि जमिनीच्या दिशेने सैल सोडायचा हात. ठीक आहे. आणि मग लोअर बॅक मधून आधी पुढे झुकायचं आणि मग कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. सुरुवात करूया मग आपण. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. याच्याने डायबिटीस सुद्धा आपला कंट्रोलमध्ये राहतो, कारण की पोटावरती दाब येतो, त्यामुळे डायबिटीस सुद्धा कंट्रोलमध्ये राहतो. दोन्ही पाय जोडलेले आणि आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. टाच जास्तीत जास्त आपल्या शरीराकडे घेण्याचा प्रयत्न करा. डाव्या पायाची पाठकडा सरळ. दोन्ही हात आता आपले उजव्या पायाच्या मांडीवर, हाताची बोटं जी आहेत ही पावलाच्या दिशेने असतील. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पाठकडा सरळ. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल. आणि आता एक श्वास भरून घ्या. हनुवटी थोडीशी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. दोन्ही हातांनी पाऊल पकडायचा प्रयत्न करा किंवा हात जमिनीकडे सैल सोडा. बरोबर, छान. हा, आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. छान, दर्शनातही छान झालंय. थोडस ओंकार सर बघा, अजून पुढे जाता येतंय का? थोडस स्टिफनेस पण असतोच. हा, अर्चनाताई तुमचं पण छान होतंय. आता ज्यांचे हात पोचत नाहीयेत ना, समजा पावलापर्यंत, त्यांनी काय करा, पायाची बोटं पकडा. पायाची बोटं पकडा अशा प्रकारे. हा, आणि आता आपली हनुवटी गळ्याला लॉक करून घ्या. हनुवटी गळ्याला लॉक करून घ्या. हा, ठीक आहे, बरोबर, छान. आणि इथे थांबा थोडा वेळ. यथाशक्ती थांबायचंय. उजवा पाय आपला ताणला गेलाय, त्याचे हॅमस्ट्रिंग्स मसल ताणले
दर्शनाताई वर यायला हरकत नाही. सॉरी, माझं कनेक्शन गेलं होतं, लाईट गेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा असा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तुम्ही पूर्वस्थितीमध्ये यायला हरकत नाही. ठीक आहे. आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. दोन्ही पाय जुळलेले. मग अशी आपण डावा पाय फोल्ड केला होता, आता उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. दोन्ही हात आता आपले डाव्या पायाच्या मांडीवर असतील, नजर समोर. एक श्वास भरून घ्या, थोडीशी हनुवटी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे सुका. आपलं पाऊल पकडायचा प्रयत्न करा. जर पाऊल पकडता येत नसेल तर पायाची बोटं पकडा आणि हनुवटी गळ्याला लॉक करून घ्या, म्हणजे आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने जाईल. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाऊल पकडायचं आहे आणि कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये खांदे रिलॅक्स असतील. पाठीच्या मणक्यावर लोअर बॅक पासून वरपर्यंत आलेला ताण, पोटावरती असलेला प्रेशर त्याकडे लक्ष आणि जोर श्वासाची रक्तप्रवाह हा आपल्या इथे थांबायचा आहे. 3, 2, 1. उलटसाल. सावकाश श्वास घेत घेत इथल्या तिथे सरळ. उजवा पाय सरळ आणि विश्रांती. मान मध्ये सैल सर सोडायचे, विश्रांती. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण करणार आहोत पूर्व तानासन. आपण पुढे झुकतो, पाठीच्या कण्यावरती ताण असतो, पोटावरती प्रेशर असतो आणि याला कॉम्प्लिमेंट दाखवते मी तुम्हाला पूर्व तानासन कसं करतात. तर इथे आपल्याला दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. आता आपल्या हाताची जी कोपऱ्यात आधी बघून घ्या, हे थोडस ऍडव्हान्स आसन आहे. आपली हाताची जी कोपरं आहेत ही आपल्याला जमिनीवर टेकवायची. बघा या प्रकारे. ठीक आहे. हाताची कोपरं जमिनीवर टेकवूया. आता जिथे आपलं हाताची कोपरं आहे तिथे आता आपल्याला आपल्या हाताचे तळवे घेऊन जायचे. बघा या प्रकारे. ठीक आहे. जिथे आपली हाताची कोपरं टेकवली होती तिथे आता आपण आपले हाताचे तळवे दिले आणि त्यानंतर आपल्या सीटचा भाग आपल्याला जमिनीपासून वर उचलायचा आहे. पाऊल जमिनीकडे सैल सोडायचं आहे आणि मान मागे सैल सोडायची. उलट चाल करताना तिथल्या तिथेच आपण खाली येणार आहोत. सावकाश सीटचा भाग जमिनीवर येईल. ठीक आहे. सुरुवात करूया. आता इथे पुन्हा ज्यांना पाठीची दुखडी आहेत त्यांनी मात्र हे करणं टाळा. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. हा. आणि आता आपली हाताची कोपरं जमिनीवर टेकवा, म्हणजे आपली पाठ सुद्धा जमिनीकडे जाईल. हा, बरोबर. आता जिथे आपली हाताची कोपरं आहे तिथे आता आपला हाताचे तळवे घ्या. तिथे आता आपले हाताचे तळवे टेकवा. हा, बरोबर बरोबर. आणि आता सीटचा भाग वर उचला. जेवढा तुम्हाला वर उचलता येईल तेवढा वर उचला. पावलं जमिनीकडे सैल सोडा. परफेक्ट, खूप छान. आणि मान मागे सैल सोडा. खूप छान केले. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी खूप सुंदर केले. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. सावकाश सीटचा भाग येऊ देत खाली जमिनीवर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. मनगटावर प्रेशर येईल. आज आपण फक्त या स्थितीमध्ये थांबलोय. पुढच्या वेळेला आपल्याला थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची आहे या स्थितीमध्ये. सावकाश दंड स्थितीमध्ये या. उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडा. जर श्वासाची गती वाढली असेल तर ती आपोआप नॉर्मल लागेल. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले करूया आपण ताडासन. ताडासन हे रोजच आपण करायला पाहिजे. त्याच्याने आपलं संपूर्ण शरीराला ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे खूप चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हेट होतं. संपूर्ण शरीर स्ट्रेच होतं. त्यामुळे दोन्ही पाय जोडलेले पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. खांदे एकदम रिलॅक्स असतील.
आणि आता हळूहळू आपल्याला दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला आणि जास्तीत जास्त स्ट्रेच 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 स्ट्रेच. सावकाश टाचा खाली. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पावलांमध्ये अंतर. बरोबर. आणि आता आपण करतोय तिर्यक ताडासन. सावकाश आपल्याला एकदा उजवीकडे टर्न व्हायचंय. बघा कमरेतनं आपण उजवीकडे टर्न होतोय. पाय आपल्याला कुठेही फोल्ड करायचे नाही. थोडस अजून पायामध्ये अंतर घ्या. ओंकार सर. हा. मध्यभागी डावीकडे मध्यभागी. जेव्हा पुन्हा एकदा उजवीकडे मध्यभागी डावीकडे मध्यभागी उजवीकडे मध्यभागी डावीकडे मध्यभागी उजवीकडे मध्यभागी डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. उजवीकडे मध्यभागी डावीकडे मध्यभागी. छान. थांबायचंय. पुन्हा दोन्ही पाय जवळ घेऊन या. पावलं. हा. आणि आता आपण करणार आहोत ताडासन श्वसन. हात तसेच डोक्याच्या दिशेने वर राहतील. श्वास घेत टाचा जमिनीपासून वर उचलायच्या आणि श्वास सोडताना टाचा जमिनीवर आपटायच्या आणि आपले हात कपाळ डोक्यावर ठेवायचे या प्रकारे. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. थोड्याशा टाचा जमिनीवर आपटा. हा बरोबर. श्वास घेत वर श्वास सोडत खाली. 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 कृती थांबवायची. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. आता आपण करणार आहोत बद्ध हस्त. ज्यांना पाठीची म्हणजे सर्वायकलचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहेच. पण हे करताना तुम्हाला पाठकण्यावरती कुठेही जास्त प्रेशर द्यायचं नाहीये. यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. याच्याने आपल्या थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्रंथींवरती ताण येतो आणि त्यामुळे थायरॉइड सारखे आजार आपल्यापासून लांब राहतात. तर हे कसं करायचं मी दाखवते. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं. हातांची बोटं एकमेकांमध्ये अशी गुंफून घ्यायची आणि ती पकड आपल्या सीट पासून थोडीशी लांब असेल. बघा या प्रकारे सीट पासून लांब आहे आणि हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. दोन्ही पावलांमध्ये आपण अंतर घेतलं. इथे आपल्या छातीच्या स्नायूंचं तिथल्या भागाचं प्रसरण होतं. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतात. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपलं शरीर संपूर्ण एका रेषेमध्ये असेल. पोट कुठेही असं पुढे वगैरे आणायचं नाहीये. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे आणि फक्त आता आपल्याला आपले हात जमिनीकडे ताणायचे आहेत मागे आणि चेहरा सिलिंगला समान. आपल्याला पोट आपलं आतमध्ये खेचून घ्यायचंय आणि इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. उलट चाल करताना मान मध्यभागी येईल. आधी खांदे रिलॅक्स करायचे आणि मग हाताची पकड सोडून द्यायची. ठीक आहे. ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल किंवा कुठल्याही प्रकारची जर खांदेदुखी असेल किंवा आपण नुकतेच झोपेतून उठतो, कधी कधी एका कुशीला झोपलेलो असतो त्यामुळे आपला खांदा असं स्टिफनेसपणा जाणवतो. जर तसं वाटत असेल तर यथाशक्ती प्रयत्न करा. स्वतःला इजा करून घेऊ नका. ठीक आहे. सुरुवात करूया आता. दोन्ही पाय बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती मागे. मी दिसते ना बरोबर. फक्त माझी विंडो शक्यतो ओपन ठेवा म्हणजे फक्त मीच दिसेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला कृती लक्षात येईल. दोन्ही हातांची बोटं गुंफून घ्यायची आणि ती सीट पासून थोडीशी लांब म्हणजे खांदे आपोआप मागून एकमेकांच्या जवळ येतात आणि आपल्या छातीच्या स्नायूंचं प्रसरण होतं. बरोबर. आता संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. हे आपलं आपण तपासा. नकळत पोट पुढे आलंय का. सीटचा भाग अजून मागे गेलाय का हे आपलं आपण तपासा. आणि त्यानंतर हळूहळू आपल्याला बॅकवर्ड बेंड घ्यायचाय. पोट थोडस आतमध्ये खेचून घ्यायचंय. चेहरा सिलिंगला समांतर.
अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद आणि श्वास चालू. असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात अजून जमिनीकडे ताणले गेले. पाठकणाला प्रेशर येऊ दे. छान. सावकाश मान मध्यभागी घ्या. खांदे रिलॅक्स करा. हाताची पकड तशीच ठेवून द्या. फक्त खांदे रिलॅक्स करा म्हणजे हात तुमच्या अजून सीटच्या जवळ येतील. आता आपण जो पाठकड्याला प्रेशर दिला होता तो आता आपण थोडासा त्याला ताण देऊया. पुन्हा एकदा हाताची पकड सीट पासून लांब घ्या. हाताची पकड सीट पासून लांब घ्या. बरोबर. आणि आता सावकाश पुढे झुका. आपले हात अजून थोडेसे वर ताणून घ्या. वरती. हा, अजून येऊ देत थोडेसे वर. बघा शक्य आहे का? हा, सरळ करायचे. हात कोपरातनं सरळ असतील दोन्ही हात. हा, आणि आता चेहरा जमिनीला समान. आता थोडस आपण डायनॅमिक कृती करूया. श्वास घेत वर या. बॅकवर्ड बेंड घ्या. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या आणि श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. लास्ट राउंड करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. सावकाश मध्यभागी या. आधी खांदे रिलॅक्स करा आणि मग हाताची पकड सोडून द्या आणि विश्रांती. मान मध्ये सैल सर सोडा. विश्रांती. आपल्या खांद्यावरती आलेला प्रेशर आपण जर असं कमी करूया. पुन्हा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती आपल्या मानेच्या मागे घ्या. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि आता श्वास घेत आपल्याला आपले हात लांब करायचे. जास्तीत जास्त पसरवायचे आणि श्वास सोडत जवळ. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. एक लास्ट राउंड. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. सावकाश थांबायचं. दोन्ही हात खाली आणि पुन्हा एकदा विश्रांती. आज आपण बघणार आहोत साइडवर्ड बेंडिंगचं एकमेव आसन, ते म्हणजे परिवर्तित चक्रासन. पुन्हा पाठीची ज्यांना दुखणी आहेत त्यांनी हे करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे काय आहेत तर याच्याने आपल्या संपूर्ण शरीर म्हणजे उजवा बाजू एकदा डावी बाजू पूर्णपणे ताणली जाते. त्यामुळे आपले बाजूचे जे वायुकोश आहेत ते मोकळे होतात. आपला श्वसन मार्ग सुधारतो. त्याचबरोबर कमरेचा जो भाग आपला वाढलेला आहे म्हणजे ज्याला आपण टायर म्हणतो तर ते कमी व्हायला मदत होते. तिथली जी चरबी आहे ती वितळायला मदत होते. तर हे कसं करायचं दाखवते आधी. सोपं आहे पण तरीही एका बाजूने बघून घ्या कसं केलं जातं. इथे दोन्हीही पावलं पुन्हा जुळलेली ठेवायची आहे. थोडस पावलांमध्ये अंतर म्हणजे बॅलन्स जाणार नाही. हात खांद्यातून सरळ करायचे. उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. त्यानंतर उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. इथे पुन्हा आपल्याला पॉइंटेड अवेअरनेस मिळतो म्हणजे पूर्णपणे उजवी बाजू आपली ताणली जाते. आणि त्यानंतर हळूहळू डाव्या बाजूला झुकायचं. डावा हात आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीकडे सैल सोडायचा. खांद्यापासून ते बोटापर्यंत डावा हात जमिनीच्या दिशेने सैल सोडायचा. पूर्ण डावी बाजू आपली रिलॅक्स ठेवायची आणि ताणली गेलेली उजवी बाजू त्याकडे लक्ष द्यायचं. उलट चाल करताना पुन्हा एकदा दोन्ही हात खांद्यातून सरळ सरळ करायचे आडवे आणि उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर करायचा आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. ठीक आहे. सुरुवात करूया मग आपण आता. ज्यांना असं वाटतं की आपला बॅलन्स जातोय, आपल्याला नीट उभं राहता येत नाहीये, त्यांनी भिंतीचा आधार घेऊन उभं राहायला हरकत नाही. सुरुवात करूया आता. दोन्ही पाय जुळलेले. पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील आणि आता उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर करा. उजवा हात हळूहळू सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. उजव्या दंडा नाही, आधी नका झुकू.
आधी उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. दशरथ डावा हात आडवाच ठेवा आधी जमिनीला समांतर. डावा हात, हा हा. आणि उजव्या बाजूला आलेला ताण आधी अनुभवा. थोडासा एक श्वास भरून घ्या, अजून उजवी बाजू वरच्या दिशेने ताणून घ्या. आणि मग श्वास सोडत सोडत डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. डावा हात हळूहळू शरीराच्या जवळ येईल आणि तो खांद्यापासून लूज सोडा, एकदम लूज सोडा जमिनीच्या दिशेने डावा हात. बरोबर. आणि उजवा हात जेवढा तुम्हाला ताणता येईल तेवढा ताणा वरच्या बाजूने. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ, हात कोपरामधून सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती. थांबा, सावकाश. यथाशक्ती प्रयत्न. कुठेही आपल्याला ओव्हर ट्राय करायचा नाहीये. छान. सावकाश उलटचाल करताना हळूहळू पुन्हा एकदा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. थोडा वेळ हात खाली आणि विश्रांती. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती घ्या आणि जाणीव पूर्णपणे उजव्या बाजूकडे घेऊन जा. तिथे तुम्हाला थोडासा जडपणा जाणवत असेल पायाच्या पावलापासून ते खांद्यापर्यंत, मानेच्या स्नायूंपर्यंत, आणि डावी बाजू कंपॅरिझनली हलकी वाटत असेल. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा स्थिती. दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आहेत. आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर, उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर आहे. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. पुन्हा एकदा पॉइंटेड अवेअरनेस डाव्या बाजूने. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. उजवा हात खांद्यापासून जमिनीच्या दिशेने एकदम लूज सोडून द्या. बरोबर. छान. आणि डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. ताणली केलेली डावी बाजू त्याकडे लक्ष. जोड श्वासाची एका बिंदूकडे नजर स्थिर करायची आहे. छान. बरोबर. थोडस अजून बघा अर्चनाताई, थोडस बेंड होता येत आहे का उजव्या बाजूला? हा. सावकाश उलटचाल करूया. हळूहळू दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ, आपण कमरेतनं सरळ. हा. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली आहे की संत आहे हे आपलं आपण तपासूया. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. आज आपण शयन स्थितीमध्ये उत्तान वक्रासन आणि पोटावर पडून सुलभ भुजंगासन ही दोन नवीन आसनं बघणार आहोत. उत्तान वक्रासन हे इथे डायबेटीज प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक, त्याचबरोबर थायरॉइड प्रतिबंधात्मक उपचारात्मक असं हे आसन मानलं गेलेलं आहे. हे आसन आपण बैठक स्थितीमध्ये आणि शयन स्थितीमध्ये दोन प्रकारे करतो. तर आज आपण शयन स्थितीमधलं बघणार आहोत कसं केलं जातं. आणि सुलभ भुजंगासन जे आहे हे ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीच्या मणक्याची दुखणी आहेत, त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. तर कॉन्ट्राइंडिकेशन उत्तान वक्रासनासाठी असे वेगळे नाही आहेत. जर जास्त प्रमाणात गुडघेदुखीचा त्रास असेल तर मात्र करताना थोडासा त्रास होऊ शकतो. आणि सुलभ भुजंगासन ज्यांचं कुठलंही ऑपरेशन झालं असेल नुकतंच पोटाच्या संदर्भात, तर त्यांनी हे आसन करू नये. दोन्ही आसनं दाखवते कशी केली जातात, मग आपण एकत्रित करू. आधी मी दाखवते उत्तान वक्रासन. पाठीवर पडून विश्रांती घेतल्यानंतर पूर्व स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला फोल्ड करायचे आहेत, उजवा आणि डावा. टाचा आपल्याला सीट पासनं आपल्या जवळ घ्यायच्या, हाताने सीटच्या जवळ ओढून घ्यायचे दोन्ही पायांच्या टाचा. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी चिकटलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि जशी आपण उशी कशी घेतो डोक्याच्या मागे, त्याप्रमाणे आपल्याला ही हाताच्या पकडीवर आपलं डोकं ठेवायचंय. इथे खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचे आहेत. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहेत. ही स्थिती पक्की झाली की मग जोडलेले पाय उजव्या बाजूला जातील आणि मान डावीकडे. बघा आता लक्षात आलं असेल तुमच्या की याला वक्रासन, उत्तान वक्रासन का म्हणतात. कारण की इथे पूर्णपणे पाठकण्याला
पोटाला आणि कंठस्थ ग्रंथींवरती एक प्रकारचा ट्विस्ट मिळतो हे पाहण्याचा प्रयत्न करायचा. खांदे कुठेही वर उचलायचे नाहीत, कोपरं कुठेही वर उचलायची नाहीत. उलटचाल करताना पुन्हा पाय मध्यभागी, मान मध्यभागी, टाचा सीटच्या जवळ पुन्हा ओढून घ्यायच्या, त्या थोड्याशा लांब सरकतात म्हणून. आणि पुन्हा हाताची पकड डोक्याच्या मागे. दुसऱ्या बाजूने पण बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं केलं जातं. आता हेच पाय आपले डाव्या बाजूला जातील आणि मान उजवीकडे. बघा पावलावर पाऊल आहे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. हे झालं आपलं उत्तान वक्रासन. उलटचाल करताना पुन्हा पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी येईल. हाताची पकड सोडून दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. त्यानंतर पोटावर पडून केलं जाणार सुलभ भुजंगासन पण बघून घ्या. एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घेतल्यानंतर पूर्व स्थिती. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता इथे आपल्याला दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताची कोपरं शरीर आपल्या छातीच्या रेषेमध्ये येतील आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत येतील. इथे पण आपल्याला पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जुळलेली ठेवायची आहे. आणि त्यानंतर आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायचा. हाताचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवर आहे. फक्त अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची, नजर सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि इथे श्वास चालू. यथाशक्ती थांबायचं आणि उलटचाल करताना कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली आणि मग विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. लक्षात थोडस एक ठेवायचं की कधीही आपण झोपायला म्हणजे पाठीवर पडताना किंवा झोपेतून उठताना एका कुशीला वळून उठायचं. म्हणजे आपल्याला पोटावरती जास्त प्रेशर येत नाही किंवा आपण एक झटका देऊन आपल्याला सवय असते झोपायची आणि उठायची, तर तसं न करता एका कुशीला वळून झोपायचं आणि उठायचं, जे आरोग्यासाठी चांगलं असतं. विश्रांती घेतल्यानंतर आपण करूया उत्तान वक्रासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. टाचा आपल्या सीटच्या जवळ ओढून घ्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जुळलेली आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे. दोन्ही हात, खांदे रिलॅक्स, कोपरं पूर्णपणे जमिनीवर. आता आपले हे जुळलेले पाय उजव्या बाजूला जातील आणि मान डावीकडे. डाव्या हाताच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा, डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद ठेवा आणि देहधारणा. आपली पूर्णपणे उजवी बाजू जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. उजव्या पावलावर डावं पाऊल आहे, उजव्या गुडघ्यावर डावा गुडघा आहे. बघा, कंठस्थ ग्रंथींवरती डाव्या बाजूने हलकसं प्रेशर आहे आणि उजवी बाजू आपली ताणली गेलेली आहे कंठस्थ ग्रंथींच्या इथे. आणि डाव्या बाजूला आपल्या कमरेपासून ते खांद्यापर्यंत आलेला ताण, त्याकडे लक्ष. प्राणधारणा, जोड श्वासाची, श्वास घेतोय आणि सोडतोय. सावकाश उलटचाल करताना डोळे उघडायचे, मान मध्यभागी, पाय मध्यभागी. टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा जवळ ओढून घ्यायचे. हातांच्या बोटांची गुंफण डोक्याच्या मागे. आता जोडलेले पाय आपले डाव्या बाजूला जातील आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद आणि देहधारण. डावी बाजू जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. खांदे एकदम रिलॅक्स असतील.
डाव्या गुडघ्यावर उजवा गुडघा आहे, डाव्या पावलावर उजवा पाऊल आहे. ताणली गेलेली उजवी बाजू, कंठस्थ ग्रंथींवर उजव्या बाजूने प्रेशर आहे, दाब आहे आणि डाव्या बाजूने ताण आहे. त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा आणि जोड श्वासाची. छान. उलट चाल करताना डोळे उघडायचे, सावकाश हळूहळू कमरेतनं मध्यभागी पाय, मध्यभागी मान, मध्यभागी हाताची गुंफण सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. करूया आपण आता सुलभ भुजंगासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. दोन्ही हात फोल्ड करा, हाताचे कोपरं छातीच्या रेषेत आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये असतील. आणि आता सावकाश आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी आणि गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलायचा आहे. हाताचा सपोर्ट हा पूर्णपणे जमिनीवर असेल, बरोबर, आणि नजर सिलिंगकडे. हाताची कोपरं जमिनीवरच टेकवा. हा, आणि मग आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचला, नजर सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. बघा, गळ्यापासून पोटापर्यंत ताण जाणवत असेल, पाठीच्या मणक्यावर हलकासा प्रेशर आहे. 5, 4, 3, 2 आणि 1. उलट चाल, सावकाश कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली आणि एका गालावर पडून विश्रांती. सावकाश पाठीवर पडून विश्रांती आणि मग बैठक स्थितीमध्ये या. एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये. दोन्ही पायामध्ये अंतर, विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले ठेवा आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे आहे, तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, संथ गतीने श्वास सोडूया. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करणार आहोत आपण आता. विभागीय श्वसन, उदर, उर आणि स्कंद श्वसन. डोळे अलगद मिटलेले, जाणीव आपल्या उदर भागाकडे असेल. आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितच बाहेर येत आहे. जाणीव आपल्या उदर भागाकडे आणि हा श्वास सोडताना अकारचा उच्चार आणि पोट हळूहळू आतल्या दिशेला. सुरुवात करूया. घेतलेला श्वास सोडताना अकार, पोट आतल्या बाजूला. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, पोट बाहेर. श्वास सोडताना आकार, पोट आतल्या बाजूला.
अ, जाणीव आपल्या उर भागाकडे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. श्वास सोडताना उकार. छाती पूर्ववत. ऊ. दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचं प्रसरण. श्वास सोडताना उकार. छाती पूर्ववत. ऊ. स्कंध श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना मकार. खांदे पूर्ववत. दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना मकार. खांदे पूर्ववत. करूया संपूर्ण विभागीय श्वसन एकत्रित. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर. छातीचं प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना अ उ म एकत्रित. उदर उर आणि स्कंध श्वसन सुरुवात करूया. पोटवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट बाहेर. छातीचं प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित. जाणीव उदर उर आणि स्कंद भागाकडे. शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित. वेळी मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश शवासनासाठी स्थिती. पाठीवर 2 मिनिटाचं शवासन खूप सारी ऊर्जा देतं आपल्याला. दोन्ही पावलांमध्ये पुरेसं अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपले हात शरीरापासून लांब असतील. हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाहेर ठेवा, बाजूला ठेवून द्यायचा. संपूर्ण शरीर आपण विश्रांती स्थितीमध्ये जमिनीच्या दिशेने अगदी सैल सर सोडलेला आहे. पाठकळ्याला जमिनीचा झालेला स्पर्श सुखावह वाटतोय, आरामदायी वाटतोय. आज आपण जी काही साधना केली, नवीन आसनं पाहिली, त्यांचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. बैठक स्थितीमध्ये आज आपण जानू शिरासन हे नवीन आसन पाहिलं. त्यानंतर केलेलं पूर्वोत्तानासन. दंड स्थितीमध्ये आज आपण बद्ध हस्त हे आसन पाहिलं. त्याचबरोबर परिवर्तित चक्रासन साइडवर्ड बेंडिंगचं. पाठीवर पडून आपण आज उत्तान वक्रासन केलं आणि पोटावर पडून आज आपण सुलभ भुजंगासन केलं.
आणि प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून केलेलं विभागीय श्वसन, या सगळ्या आसनांचा, स्थितींचा मनातल्या मनात मागोवा आणि शरीराचं शिथिलीकरण, जाणीवपूर्वक शिथिलता. शवासनाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पावलांपासून करूया. मी माझ्या दोन्ही पावलांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, माझे हिप जॉईंट्स, माझ्या सीटचा भाग आणि माझ्या कमरेचा भाग मनाने शिथिल करत आहे, रिलॅक्स करत आहे. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. माझे दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर विश्रांती घेत आहे, तीही मी मनाने शिथिल करत आहे. जाणीव उदरभागाकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. जाणीव उर भागाकडे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय शिथिल होत आहे. जाणीव आपल्या कंठाकडे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, माझे माझे ओठ, माझे दात, तोंडाच्या आतली सैल सरजी शिथिल होत आहे. माझे दोन गाल, दोन कान, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. जाणीव माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला संकल्प देऊया. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त झालेली आपली मनस्थिती आणि या स्थितीतूनच आजच्या दिवसाची आपण सुरुवात करणार आहोत. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घेऊया आणि डाव्या कुशीला वळून सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. दोन्ही हात जोडून शांती पाठ.
ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. शुभ दिवस.